आता ते कशाची तयारी करतात मला माहित नाही. नेमका त्रास त्यांना कोणत्या गोष्टीचा होतोय ते मला लक्षात येत नाहीये. मी बैठक जी लावली आणि त्या बैठकीमध्ये जी काही चर्चा झालेली आहे, बीड शहरातली मागच्या काळामध्ये मागच्या 5-10 वर्षापूर्वी जी काही अमृत पाणी पुरवठा योजना आहे तिचा जो काही बोजवारा उठलेला आहे, आज बीडकरांना, बीड शहरवासियांना जे आहे 10 दिवसाला, 12 दिवसाला, 15 दिवसाला पाणी त्या ठिकाणी मिळतंय. योजना ही 114 कोटी रुपयाची, 105 कोटी रुपये जे काय आहे त्या संबंधित गुत्तेदारानं हे उचलून घेतलेले आहेत. आजही योजना नगरपालिकेकडे हस्तांतरित ती योजना नाहीये. भूमिगत गटार जे काही आहे ती जी काही योजना आहे 165 कोटी रुपयाची आहे. ती पण त्या ठिकाणी 20 कोटी रुपयाचं काम, 50-59 किलोमीटरचं काम शहरामध्ये झालं. ते काम सापडणार नाही. तो कॉन्ट्रॅक्टर जो काही आहे ती अर्धवट सोडून पळून त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर गेलाय. मग याचा सोक्षमोक्ष लावण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून नगरपालिका आमच्या विचाराची असल्यामुळं माझी आहे. आणि त्याच्या संदर्भात मी जर का त्याचं बैठक घेत असेल आणि हे जे काही मागचं सगळ्या गोष्टी आहेत, जो बोजवारा उठलाय, जो बट्ट्याबोळ झालाय या योजनेचा, निधीचा अपव्यय झालेला आहे, ते कुणाच्या काळात झालेलं आहे. मग ह्याचा जर का मी काही गोष्टीचं खुलासा करत असेल, काही गोष्टीची माहिती घेत असेल, आढावा घेत असेल, तर त्याला त्याच्यामध्ये त्रास जर कुणाला होत असेल आणि ते जर म्हणत असतील की बाबा रस्त्यावरची लढाई हे ते, आम्ही कुठले आहेत? आम्ही रस्त्यावरचेच आहेत. आम्ही रस्त्यावरचे आहेत ना. मग जिथं जे करायचं ते योग्य वेळी योग्य करू आम्ही पण. ते म्हणाले की आम्हाला काय करावं आणि काय नाही करावं हे तुम्ही शिकू नका. आम्हाला 2 वेळेला इथल्या जनतेने आमदार. मी कुणाला काही शिकवत नाहीये. मी काम करतोय. मी शिकवण्याचं काहीच कारण नाही. मला कशाला शिकवायचं? खूप ते विद्वान आहेत आणि फार माहिती त्यांना आहे सगळ्या गोष्टीची. मी कुणाला शिकवण्याचं कारणच नाही. माझं काम हे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मी करतोय आणि ते करत राहणार. त्यांना जर का चांगले कामं या शहरामध्ये होत आहेत, ज्या काही चुकीच्या गोष्टी झाल्यात त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न जर मी करत असेल आणि त्याच्यामध्ये त्यांना जर वाटत असेल की बाबा काही त्यांना चुकीचं वाटत असेल, त्यांनी बैठक घ्यायला पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी बघायला पाहिजे. त्यांना माहिती काय हे की आजही योजना हस्तांतरित नाहीये. ते मागच्या काळामध्ये त्यांचं कुटुंबीयच या ठिकाणी 3 दशकापासून या नगरपालिकेमध्ये सत्तेत आहे. काय झालंय हे? 165 कोटी म्हणतोय मी तुम्हाला. भूमिगत गटार योजना आणि पाणी पुरवठ्याची योजना, त्यांनी त्याचं बैठक घ्यायची, माहिती घ्यायची. आम्ही कुणाला काही शिकवण्याची गरज नाहीये. माझं काम चालू आहे आणि ते काम मी करत राहणार आहे. आणि या बीड शहराची जबाबदारी ही माझी आहे. बीडकरांना दिलासा नगरपालिकेच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचं पाणी असू द्या, शहरांतर्गत त्या ठिकाणी ड्रेनेज व्यवस्था असू द्या, रस्ते असू द्या,
लाईट असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम या नगरपालिकेच्या माध्यमातून माझं राहणार आहे. माझा एक शेवटचा प्रश्न आहे. अमृत योजनेची डिझाईन आहे ती 49 MLD ची आहे. आज रोजी साधारण 35 MLD पर्यंत पाणी पुरवठा जर झाला तर तो पुरेसा आहे, परंतु साधारण 28 ते 30 MLD पर्यंतच पाणी मिळतंय आणि त्यामुळं जास्त दिवसाचा कालावधी लागतोय. परंतु आपण जे 8-10 दिवसानंतर पाणी देतो ते खूप जास्त वेळ देतो आणि त्यामध्ये जर नागरिकांनी जपून पाणी वापर केला तर हा पिरियड कमी करता येतो किंवा वॉलची संख्या वाढवून आम्हाला कमी दिवसामध्ये पाणी पुरवठा करता येतो का, ह्याची पण आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे विचारणा केलेली आहे. किती भागात सर टँकरने पाणी पुरवठा करतो आणि किती ज्या ज्या ठिकाणी उशीर होतोय पाणी पुरवठ्याला त्या त्या भागामध्ये आपण पाणी टँकरद्वारे देतो. जनरली जो विस्तारित भाग आहे, नवीन जो शहराचा वाढलेला भाग आहे, त्यामध्ये पाणी पुरवठा पोहोचण्यासाठी उशीर होतोय. जे जुना भाग आहे, शहराचा जुना जो भाग आहे, त्यामध्ये मात्र 8 दिवसाला एकदा पाणी पुरवठा होत आहे. नगरपालिका तो निधी भरू शकत नाही किंवा प्रशासन देखील सहकार्य करत नाही अशी परिस्थिती साधारणतः किती दिवसापासूनचा हा प्रश्न आहे 54 कोटी रुपये पूर्वी 37-38 कोटी रुपये होते, त्यामध्ये वाढ होऊन आता 54-56 कोटी रुपयापर्यंत हा आकडा पोचला आहे, ज्यामध्ये अर्धी रक्कम ही व्याजाची किंवा दंडाची आहे. ही दंडाची रक्कम माफ करून उरलेली जी काही मूळ थकबाकी आहे त्यामध्ये जर टप्पे पाडून दिले तर नगर परिषदेला त्याचा भरणा करता येईल आणि त्यानंतर सोलारवर ह्या गोष्टी जर गेल्या तर आम्हाला लाईट बिलमधून कमी सोलारमध्ये लाईट जनरेट झाल्यामुळं लाईट बिलमधून सूट मिळेल असं आम्ही प्रस्ताव सादर केलेला आहे. परंतु हा धोरणात्मक बाब असल्यामुळे शासन स्तरावर या गोष्टी प्रलंबित आहेत. सर्व नगरपालिकांमध्ये हा विषय असल्यामुळे आर्थिक भार वाढत असल्यामुळे कदाचित हे प्रश्न तात्काळ मार्गी लागत नाही. 15 दिवसानंतर पाणी मिळते, काही ठिकाणी पाण्याची ओरड देखील होते. काय नेमकी परिस्थिती पाणी पुरवठ्याची? आपण माजलगाववरून जे पाणी पुरवठा करतोय त्यामध्ये विद्युत भार जास्तीचा मंजूर नसल्यामुळे आपण केवळ 2 मोटारींद्वारे पाणी ओढतो आणि त्यामुळं तुलनेनं कमी पाणी मिळते. दरम्यान आम्ही 1-2 ठिकाणी जे लिकेजेस होते ते दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत केला. परंतु मध्यंतरी अवकाळी पावसामुळे लाईट विद्युत जो आहे तो खंडित झाला. काल परवा परत एकदा जे हे आहे आपला जो वळण रस्ता आहे त्या ठिकाणी MSCDCLच्या लाईट खराब झाल्यामुळे परत 2 दिवस त्यांच्या दुरुस्तीला लागला, त्यामुळं सुद्धा पाणी पुरवठा बाधित झाला आहे. यामुळं ज्या ज्या ठिकाणी पाणी पोहोचायला उशीर झाला आहे त्या ठिकाणी आम्ही टँकरद्वारे पाणी पुरवठा करतो आहोत आणि यानंतर हा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. सर किती टँकर बीड शहरामध्ये आहेत आणि कोट्यवधी रुपयाची योजना बीडसाठी राबवली गेली, परंतु अद्यापर्यंत सुरळीत पाणी मिळत नाही. ते पाणी सुरळीतपणे कधीपर्यंत मिळू शकेल? महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून अमृत योजनेअंतर्गत बीड शहर पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी झाली होती, परंतु अतिरिक्तचा विद्युत भार मंजूर नसल्यामुळे आणि काही ठिकाणी शहरामधले जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे, वितरण नलिका आहे, ती पूर्ण न झाल्यामुळं आपल्या शहरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये पाणी मिळत नाही. आता माननीय जिल्हाधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगरपालिकेच्या बैठका होत आहेत. अतिरिक्त विद्युत भार जो आहे म्हणजे तो मंजूर करण्यासाठी नगरपालिकेचं जे 54 कोटी रुपयाचा थकबाकी आहे त्यामध्ये सूट मिळण्यासंदर्भात माननीय मंत्री महोदय यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. ह्या जर गोष्टी मार्गी लागल्या तर पाणी पुरवठा सुरळीत आणि कमी दिवसामध्ये पाणी पुरवठा आपल्याला होईल. सर आता उन्हाळा असला तरी सुद्धा पाणी आता जिथे तिथला सोर्स आहे आपला पाण्याचा तिथं पाणी मुबलक आहे आणि त्यामुळं माझ्यापर्यंत तर 20-25 दिवस पाणी पुरवठा झालेला नाही असे काही भागातले लोकांच्या तक्रारी आहेत आणि जे आता शासनकर्ते आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कधी नव्हे ती अशी अवस्था झाली की 25 दिवस पाणी आलेलं नाही काही भागांना. नाही त्यातला त्यांचा अभ्यास कमी असावा, कारण का अमृत अटलचे अनेक कामं झालेली आहेत आणि 10-15% जे कामं राहिलेले आहेत ते सुद्धा पाठपुरावा करून घेता येतात. मध्यंतरी 4 वर्ष नगरपालिकेची निवडणूक झाली नाही
त्यामुळं शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्याची अत्यंत जास्त गरज होती आणि ती काही प्रमाणात जशी करायची, जिथं तक्रारी करायच्या त्या आम्ही केले. त्याचे सगळे दस्तावेज आपल्याकडे आहेत. काय केलंय, काय नाही. आणि योजना कार्यान्वित होण्यासाठी आता जे सत्ताधारी आहेत, त्यांनी पाठपुरावा करण्याचं गरजेचं होतं. आणि ते कुठलंच काही केलं नसल्यामुळं ही रखडलेली योजना आहे आणि ती पूर्ण झाली की पाणी व्यवस्थित होईल. पण सध्या परिस्थितीमध्ये सुद्धा 25-25 दिवस पाणी नागरिकांना न भेटणं हे सुद्धा याच्यावर आमची आपत्ती असं कधीच झालेलं नाही. त्यामध्ये आणखी जे पूर्वीचं वीज बिल बाकी होतं त्याच्यापेक्षा आता वीज बिल नगरपालिकेकडे वाढलेलं आहे. यावरती काय? वीज बिल माफीसाठी किंवा सवलतीसाठी काही त्याच्यात टप्पे पाडून देण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला होता. त्याच्याशिवाय काही बूस्टर पंपचा इश्यू आहे तो काही सॉल्व्ह होणार नाही आणि यासाठी संबंधित यंत्रणेला पाठपुरावा करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ते जे आरोप करतायत मागच्या ह्याच्यात काय झालं होतं ते अनेक वर्ष आधीचे जे कामं झालेत, आता तुम्ही सत्तेत आहात, मेजॉरिटी आहे, तुम्ही त्याची चौकशी करा. काय नाही झालं, जे नाही झालं ते काम त्वरित पूर्ण होण्यासारखं 10-15% राहिलेलं काम आहे. आणि अ, तुम्ही ज्यांचा या ठिकाणी उल्लेख केला ते आणि त्यांचा सगळा परिवार बीडच्या हद्दीतच, बीड शहरातच राहते आणि त्यांना अनेक वर्ष पाणी पुरवठ्याचं काम सुद्धा त्यांच्या सगळ्या फॅमिलीला बीड नगरपालिकेने आम्हीच केलेलं.